वरती खरं तर फलंदाजाला नाचवणार आहे व्यक्तिमत्व. अतिशय उत्कृष्ट चाललेली ही गोलंदाजी. अतिरिक्त धाव, व्हाईट स्वरूपाचा चेंडू. खोलवर टप्प्याचा स्लो रन पद्धतीचा चेंडू. पाहूया काय होतं. एक धाव मिळाल, दुसरीचा प्रयत्न होणार का. थोडस खराब क्षेत्ररक्षण आहे. दुसरी ही धाव पूर्ण केली आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 17. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. उत्कृष्ट मारलेला हा फटका. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. व्हाईट स्वरूपाचा चेंडू आहे. अतिरिक्त धाव, धाव संख्येत 1 ने वाढ. संघाची धाव संख्या 19. उत्कृष्ट मारलेला हा फटका. पाहूया काय होते. क्षेत्ररक्षणही त्याच पटीमध्ये उत्कृष्ट असणारे. मित्रांनो, हरलो तरी चालेल, पण पुन्हा हाच खेळ खेळायचा आहे. त्यामुळं हार मानायची नाही. अतिशय उत्कृष्ट फटका. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. विकेट. कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी. खरं तर चेंडूने संकेतला मिठी मारली का संकेतने चेंडूला मिठी मारली. खरं तर संकेतने मिठी मारली आणि फलंदाज बाद असणारे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खरं तर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि संकेत हे असं व्यक्तिमत्व आहे की तो क्रिकेट मध्ये असो की रिअल लाईफ मध्ये हार कधीच मानत नाही. गोलंदाजाचा गर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे विक्रम कांबळे आता स्ट्राईकला येत आहेत. पाहूया आता आपल्या संघासाठी काय योगदान देतील. 19 बॉल मध्ये 66 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. आमच्याच विरोधात केली ना, कशाला सांगायला होता. खरं तर त्यांनी आम्हाला टोकाटोकी केली होती. असं विक्रम कांबळे यांच्या प्रत्येक षटकारांसाठी आमचे सहकारी मित्र साहेब आणि विक्रम कांबळे यांचे बंधू अरुण कांबळे साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक. षटकार मारा, पारितोषिक जिंका. अतिशय सुंदर फटका. पाहूया काय होते. एक धाव मिळाली, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न नसणारे. विक्रम साठी संधी आली. पाहूया आता संधीचं सोनं करतायत का. विक्रम कांबळे यांनी जर षटकार मारला तर सनी कांबळे, जर विक्रम कांबळे यांनी षटकार मारला तर सनी कांबळे आणि दिनेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मित्रांनो, पारितोषिक जमा करत चला. क्रिकेट मध्ये ऑनलाईन चालणार नाही. कॅश जमा करा. कॅश जमा करत चला.
षटकार तो मारणार आहे, कॅच जमा करत चला. तो हार नाही मानत, आम्ही त्याच्याबरोबर राहिलेलो आहे. त्यामुळं व्यक्तिमत्व अतिशय शांत आहे. उत्तुंग मारला फटका, गच्चा क्षेत्ररक्षण. ख्याल में रख तूने कैच किसका छोड़ा है. खर तर उत्तुंग फटकेबाजी, उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा हा सितारा अतिशय उत्तुंग मारला फटका आणि छत्रपतींचा छावा. संघाला मिळाले 4 धावा. खर तर लाखों गेम है फिर भी खुशी से झुक जाते हैं. जब भी क्रिकेट की बात आती है तो बिना सोच के घर से निकल जाते हैं. यही हमारी कहानी है. अतिशय उत्कृष्ट फटका आहे आणि 4 धावा. अंकुश देवकर संपर्क साधा. इथं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 विकेट 32 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32. खर तर मंदावलेला स्कोर असणार आहे. थोडस चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. अजून आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे मित्रांनो. फायनलचा सामना कमीत कमी 6 ओव्हरचा झालाच पाहिजे. चला स्पीडअप करा. अजूनही 2 मॅच खेळवायच्या आहेत, त्यानंतर आपल्याला फायनल खेळवायची. 3:42 झालेत. चला स्पीडअप करा, लवकरात लवकर सामना उरकून घ्या. चला टीम मीटिंग नकोय आपल्याला. चला सर्वजणांनी स्पीडअप करा. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता, खोलवर टप्प्याचा. पाहूया काय होते. क्रिकेट मधली आत्महत्या आणि विकेट. काम केलं तरी आपण फक्त तिथे नोकर होऊ शकतो, मालक नाही. त्यामुळे मित्रांनो स्वतःच्या क्षेत्रामध्ये मोठे व्हायला शिका. क्रिकेटमध्ये केलेली आत्महत्या तिचं नाव रनआउट. खर तर बंधूंनी बंधूसाठी लावलेलं पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक खर तर उत्कृष्ट खेळीसाठी होतं. पण चला स्पीडअप करा, चला स्पीडअप करा. चला मित्रांनो स्पीडअप करा. चला षटकार डीजे. छत्रपती शिवाजी 4-4 महाराज चौकार. की जय. बापूसाहेब धुमाळ पत्रकार यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलेही
आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार, धन्यवाद, सहर्ष स्वागत. उत्कृष्ट मारलेला हा फटका, एक धाव तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न होणार का? उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. खरं तर मित्रांनो, यशाच्या वाटेवरती एकट्याला जावं लागतं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या कलेची, आपल्या स्वतः मधील राक्षसाला बाहेर काढावं लागतं. त्याशिवाय जगाला आपल्या स्वतः मधला आणि जगाला आपला राक्षसपणा दिसत नाही. राक्षसी खेळी करावी लागेल. अतिशय उत्कृष्ट चेंडू आहे, स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला समजत नाहीये. अतिशय उत्कृष्ट फटका, छत्रपतींचा छावा. काही शॉट मारलाय भावा, चौकार. डीजे आवड मला ज्याची मी त्यालाच 41. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी असताना संघाची धावसंख्या 41 आहे. एलिमिनेटर राऊंड असल्यामुळे याच्यानंतर सेमी टू होणार आहे. चला स्पीडअप करा, कारण इथं जो हारणार तो संघ चौथ्या बक्षिसासाठी पात्र होणार. बरोबर ना सर? मित्रांनो, कॅमेरावरती ज्या ह्याच्यावरती बारकी पोरं चढल्यात, मित्रांनो खाली उतरा, पटकन खाली उतरा. चला, जे कॅमेराच्या वरती जे मुलं चढले त्यांनी खाली उतरा. आणि त्याला स्टेजवरील पण सर्व मुलांनी खाली उतरा. आजच्या दिवस सहकार्य करा. बालगोपाळांनी खरं तर प्रत्येक फटक्याचा आनंद घ्या, नाचा. आजचा दिवस तुमचाच आहे. आणि जर षटकाराच्या बाहेर कॅच पकडला तर त्यांच्यासाठी 100 कॅचसाठी हा माझ्याकडनं, महेश मांजरे यांच्याकडनं प्रेक्षकांना, जर तुम्ही कॅच पकडला, एक हातात पकडा किंवा 2 हातात पकडा, पण कॅच पकडा. उत्तुंग मारलेला हा फटका आणि चेंडू किती झालेत? चेंडू द्या सरांना, चेंडू द्या. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा, सामना चालू करून घ्या. अन्यथा पेनल्टी सामोरे जाण्यास तयार राहा. सर स्पीडअप करा, टाइम लावा. उत्कृष्ट फटका आहे, क्षेत्ररक्षणही अतिशय उत्कृष्ट असणारे. एक धाव तर मिळाली. चला स्पीडअप करा. अतिशय सुंदर फटका आहे. पाहूया काय होतं. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न असणार आहे का? खर तर नशिबात असतं ते. नशीब खर तर जीवनामध्ये एक नियम है, जो भाग्य में है वो भाग कर आएगा, और जो भाग्य में नहीं है वो आकर भी भाग जाएगा. आमचं असंच झालेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 49.
49 झालेली धावसंख्या. आयुष्य खूप छोटे आहे मित्रांनो. आयुष्याच्या वाटेवरती खर तर चालताना चौकार डीजे. आयुष्य संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. दोन विकेट झालेले आहेत. आयुष्य खूप लहान आहे. उत्कृष्ट फटका आणि चौकार डीजे. दोन मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयुष्याच्या वाटेवरती चालताना खर तर मित्रांनो आयुष्य खूप छोट आहे. सगळ्यांशी प्रेमाने बोलत राहा. धन दौलत कोणी कोणाला देत नसतं. फक्त माणुसकी जपत चला. चला सर, धन्यवाद. मला बोलण्याची संधी मिळाली. मी झिरो आहे सर. मी स्वतःला झिरो समजतो. प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला झिरो समजतो. कारण 100% सर, ज्याच्या मी सोबत असतो ना त्याची किंमत मी नक्कीच वाढवणार. आणि एका झिरोची किंमत एकाच्या माग वाचवा म्हणून त्याला कोटी करत. त्यामुळे झिरोची किंमत ज्याला कळती ना त्यालाच कळती. आणि खर तर चला स्पीडअप करा. टाइमपास करू नका. सामना चालू करून घ्या. धन्यवाद. थँक्यू. तर तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम ऑल व्ह्युअर्स. तर आपण पाहतो थेऊर प्रीमियर लीग. अंबिका वॉरियर समस्त ग्रामस्थ चव्हाण वस्ती थेऊर, त्याचबरोबर अक्षयदादा चव्हाण आणि मयूरशेठ सावंत प्रस्तुत ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. तब्बल 51,000 रुपये प्रथम पुरस्कार असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. प्रकाश शेठजी सावंत साहेब, माजी उपसरपंच मांजरी. जसा आपल्याला वेळ मिळेल सर्व आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही या ठिकाणी नामोल्लेख करणार आहोत. प्रथमतः अक्षय भाऊ चव्हाण आणि मयूर भाऊ सावंत या दोन मित्र परिवाराच्या कष्टाला आमचा सर्वांचा मानाचा मुजरा आहे.
जातो आपण मॅचच्या दिशेनं. सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. एलिमिनेटर राऊंडचा सामना इथे चालू आहे. म्हणजे पहा 57 झालेले आहेत आणि 58 धावसंख्येचं लक्ष्य इथे गाठायचं आहे. 56 थँक्यू. तर आमचे स्कोरर पियुष भरपूर चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पियुष तुमचंही सहर्ष स्वागत. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. यस लेट्स प्ले. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिलाच बॉल. बाउंड्री लाईनचा वेध घेतो. एक टप्पा घेत तिथे बॉल अडखळलाय. पाहायचंय काय डिसिजन आहे. पण आता अडखळला तिथे. 2च धावा आहेत. नशिबानं साथ दिली नाही. आयुष्यामध्ये मित्रांनो क्षेत्र कुठले असो कष्टाला तुमच्या पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. जीवनामध्ये परिश्रमाचा भाग 98% असतो. 2% भाग असतो तो नशिबाचा. खऱ्या अर्थानं मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला इथे नशिबानं साथ दिली. 2 धावा इथे वाचलेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब आहे. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. एक धाव किती महत्वाची असते. मला वाटतं काल परवाच आपण अंबिका वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात सचिन तात्या तुपे 11 संघाला माहित आहे 2 धावांचं महत्व काय असतं. काल परवाचा सामना आठवा मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. अमोल जाधव. अकुट टप्प्याचा बॉल पुल केला. डीप मध्ये पाहायचं तिथे चेंडू अडकतो. एक क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो 2 धावा आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर ॲक्वा कॅच साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर ॲक्वा कॅच एक ॲक्वा झेल टिपा. VIP स्पोर्टच्या माध्यमातून आनंदजी चव्हाण यांच्या माध्यमातून तुम्हाला एक आकर्षक कॅप आहे ब्रँडेड कंपनीची आणि 100 रुपयांचा पुरस्कार आहे. ओ हो सुंदर स्ट्रोक क्लोन शॉट इथे आपण पाहतो आणि सरळ चेंडू डिफाईन लेग बाउंड्री लाईनचा वेध घेतो. इस्माईलच्या बॅटमध्ये होतो चौकार. 4 धावा. षटक क्रमांक पहिला मैदानावरती मार्गस्थ आहे. अमोल जाधव ज्या गोलंदाजानं आतापर्यंत कमालीची गोलंदाजी केली. खरं तर आनंद सर अमोलचा विचार केला. वयवर्ष अवघ 16 आहे आणि लेग कटर 14 आहे आणि कधी लेग कटर कधी ऑफ कटर आणि वेग देखील भन्नाट आहे. वयाच्या तुलनेत आपण पाहतो. हो शॉर्ट पिच बॉल. यावेळेस इस्माईलचा धमाका. क्षेत्ररक्षक दर्शक दिवाने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. षटकार. VIP स्पोर्टचे सर्व आनंदजी चव्हाण. अमोल जाधव साठी पारितोषिक आहे. शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक आहे आणि त्यावरती जर इथे इस्माईल सय्यदची विकेट मिळवली तर एक त्याला ब्रँडेड कॅप आणि VIP स्पोर्टचं एक ब्रँडेड टी-शर्ट इथे गिफ्ट दिलं जाणार आहे. पाहायचं हे पारितोषिकाला पात्र होतो का. दुसऱ्या बाजूने इस्माईल नावाचं वादळ मैदानावरती घोंगावलेला आहे. कारण डीजे गोलंदाज अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. इस्माईल ऑन स्ट्राईक. डिफेन्स केला हलक्या हातानं. संयम महत्वाचा. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा खराब आहे. कदाचित थ्रो खालून आला असता तर धोका इकडे झाला असता. तसं घडलेलं नाहीये. 1 धाव आली. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती सचिन तात्या तुपे 11 मला वाटतं 58चा पाठलाग करते. 16 धावा धाव फलकावरती आहेत आणि मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता अजूनही आपण पाहतो शेवटचे 24 चेंडू आणि 42 धावा आहेत. डीजे बोलता डीजे मध्ये वाजवू नका विनंती आहे. तुम्हाला देखील भरपूर संधी आहे. चौकार षटकार आता भरपूर जाणार आहेत. निहाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. इस्माईल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 24 चेंडू 42 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहिलं. सनी हिज अ मॅन. जबरदस्त कामगिरी करतायत सनी तिथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. धाव काय येणार नाहीये. पहिला चेंडू निहालचा इथे डॉट येताना पाहायला मिळतो. अंबिका वॉरियर्स चव्हाण वस्ती प्रस्तुत. थेऊर प्रीमियर लीग. गोलंदाज तयार.
हो इथे भन्नाट वेगाचा बॉल इस्माईलला पुन्हा चेंडू समजलेला नाहीये. डायरेक्ट हिट इथे धोक्याची होती. तो करण्याचा प्रयत्न, कारण सुरुवातीलाच इरादे निहालचे आहेत. एखादी विकेट मिळवायची, तिथे पायाचा वेध घेतला चेंडू. अखेरच्या धावेसाठी अट्टहास चालू होता, ती धाव आलेली आहे. यस, लेग बाईटच्या स्वरूपात आली. क्रिकेटमध्ये धावा कुठून आल्या, कशा आल्या, याला कदापिही महत्व नाही. तुम्हाला धावा अपेक्षित असतात. आणि पहा, एक धाव इथे येताना पाहिला मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 17 ह्या धावसंख्येवरती. राजू शिंदे 11, सचिन तात्या तुपे 11. या दोन संघांदरम्यान ही महत्वाची लढत, एलिमिनेटर राऊंड आहे. जो संघ इथे जे जिंकणार आहे त्याला खरं तर 2 हात करावे लागतील पुढील सामन्यामध्ये. मयूर शेठ, कैलास शेठ सावंत 11 संघाबरोबर. पायचा गोलंदाज सज्ज होतो निहाल. पुन्हा रिवर्सचा प्रयत्न. वाह, क्लोन शॉट तिथे. आणि सरळ चेंडू जर पाहिलं तर बाउंड्रीच्या पलीकडे पोहोचलाय, पण तिकडे मला वाटतं डिक्लेअर झोन देखील आहे की बाउंड्री लाईन वरून गेलाय. 2 धावा इथे पंचांचा इशारा आलेला आहे. तुम्ही मैदानावरती पंचांना सांगू शकता. यस, रेफरल्स आहे, कारण इथे डिफरन्स आहे 4 धाव्यांचा. या ठिकाणी उल्लेख करत आहोत आमचे सर्व सन्माननीय देणगीदार, प्रमुख अतिथी सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. खरं तर दानशूर व्यक्तिमत्व जर पाहिलं तर थेऊर नगरीमध्ये भरपूर आहेत, पंचक्रोशीमध्ये भरपूर आहेत. आणि या सर्वांच्या मदतीनं ही संपूर्ण स्पर्धा उभी राहते, तुमच्या आमच्या भेटीला येते. पहा, क्रीडा संघाची यस यस, हा षटकार आहे. 6 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 23 या धावसंख्येवरती. भाऊ कांबळे, सनी कांबळे आणि दिनेश जाधव यांच्या वतीने तब्बल निहालसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. एकदा निहालचं जर कौतुक राहील, ज्या प्रकारे निहालला आतापर्यंत गोलंदाजी केली. इस्माईल जो डोकेदुखी ठरत होता, तो अडसरी ते दूर केला, विकेट मिळवलेली आहे. कोण टाइम कुठल्याही प्रकारे वेस्ट घेऊ नका, विनंती आहे. ऑफिशियल्स आपण देखील तशा सूचना करा, कारण वेळ 1-1 मिनिट महत्वाचा आहे. एक चेंडू शिल्लक आहे. निहाल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो. संदीप धुमाळ साहेब, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने संयमाने ढकलला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. चेंडू कव्हर करतो, अवघी 1 धाव येणार आहे. निहालची गोलंदाजी यशस्वी राहिली. आणि पहा, एक यशस्वी षटकाची सांगता मैदानावरती होतीये. 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्ती संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा आहेत. 18 चेंडू आणि 23 ची आवश्यकता आहे. आमचे सर्व दानशूर व्यक्तिमत्व, प्रत्येक षटकागणित आपण सर्वांचा नामोल्लेख करणार आहोत. त्यामध्ये यूट्यूब सौजन्य आपण पाहतो. सौभाग्यवती पूनमताई अशोक आबा गायकवाड संचालिका, त्याचबरोबर विशेष सहकार्य आपण या स्पर्धेला पाहतो. यस, 25 धावा आहेत. शेवटचे चेंडू 18 आणि 33 ची आवश्यकता आहे. ओके, 18 चेंडू आणि 33 धावाच्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजीचा कोहिनूर हिरा गोलंदाजीसाठी येतो.
या वेळचा बॉल वा वा सुंदर कट होताना पाहायला मिळाला. थोडीशी हरकत करतो चेंडू बाहेर निघतो. काय गोलंदाजी केली आहे. मला वाटतं थेऊर गावचं भवितव्य आहे. वय वर्ष अवघं 14 आहे आणि जरी त्या अमोलनं विकेट मिळवली तर या विकेटसाठी VIP स्पोर्टचे सर्व आकर्षक टी शर्ट आणि एक आकर्षक ब्रँडेड VIP स्पोर्टची कॅप आनंदजी चव्हाण यांच्या माध्यमातून आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. अमोल कशा प्रकारची कामगिरी करेल. समोर आपण पाहतो संदीप धुमाळ साहेब स्ट्रायकिंग एंडला आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न वा या वेळेस मागचा चेंडू बाहेर निघाला आनंद सर आणि बाहेर या वेळेचा चेंडू आतमध्ये येताना पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली. ऑफ कटर जबरदस्त होता आणि पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या दिशेने येतो. अंगावरती खरं तर या गोलंदाजांना आतापर्यंत शहारे आणलेले आहेत. क्रीडा रसिकांच्या देखील आणि फलंदाजांच्या देखील. म्हणजे पहा कधी बाहेर निघणार लेग कटर चेंडू, कधी ऑफ कटर, कधी कमी गतीचा, कधी ओव्हर पिच, कधी शॉर्ट पिच, कधी परफेक्ट यॉर्कर. म्हणजे फलंदाजांच्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण करणारी गोलंदाजी आहे. पुला प्लेनचा बॉल आडव्या बॅटनं फटका सजवला. जमीला समांतर स्ट्रोक इथे आपण पाहतो. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. चेंडूवरती चेंडू कव्हर करतो. एक सोडून काहीच मिळणार नाहीये. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 26 धावा. शेवटचे 15 चेंडू आणि 32 धावेंची आवश्यकता आहे. विशेष कौतुक मी करेल त्या दोन मित्रांचं ज्यांनी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आणली. अगदीच जर पाहिलं तर मयूरभाऊ सावंत आणि त्याचबरोबर अक्षय भाऊ चव्हाण या आमच्या मित्रपरिवाराचं. खरं तर अक्षय भाऊ आणि मयूर भाऊंच्या कष्टाला आमचा सर्वांचा सलाम आहे. सकाळच्या सत्रापासून अगदी 6 वाजल्यापासून ग्राउंडवरती प्रत्येक बारीक ना बारीक गोष्टीवरती ते लक्ष केंद्रित करतात. आणि पहा तुमच्या आमच्या सर्वांसमोर रिव्हर्सचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे दर्शक आणि पुन्हा एकदा चेंडू बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईन फोडतो. संकेत पारवेच्या बॅट मधून चेंडू सीमा पार येतोय. चौकार 4 धावा. तूने 14 चेंडू 28 धावेंची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. तर पुढील 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. खरं तर टर्निंग पॉइंटचे आहेत. पाहायचं अमोल जाधव स्वतःला किती यशस्वी करतो. कारण संकेत पारवे सारखा आग ओकणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा रिव्हर्स केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती. यावेळेस चेंडू खाली पोहोचतो. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न आहे. थ्रो परफेक्ट आहे. वा सुंदर फेकी या ठिकाणी सरळ विकेट वरती आली. एकच धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 31 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना सचिन तात्या तुपे 11 मरकुटे त्याचबरोबर विशेष सहकार्य राहुल दादा कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य थेऊर. विशेष सहकार्य कैलास शेटजी सावंत युवा उद्योजक. विशेष सहकार्य नितीनजी कुंजीर साहेब युवा उद्योजक. SM3 साऊंड्स महेशजी मांजरे. त्याचबरोबर विशेष सहकार्य AK कंपनी अक्षय भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आहे. आणि त्याचबरोबर सनी शेठ चव्हाण युवा उद्योजक यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल आहे. त्या संपूर्ण स्पर्धेसाठी टुर्नामेंटसाठी मयूरजी कुंजीर साहेबांच्या वतीनं खरं तर बॉल बॉक्सचं सौजन्य आहे. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी आपण पाहतो अनिल शेठ चव्हाण यांच्या वतीनं आकर्षक गिफ्ट आहे. VIP स्पोर्टचे सर्व विशेष सहकार्य वैभवदादा जाधव युवा उद्योजक. त्याचबरोबर आपण पाहतो विशेष सहकार्य कुमारप्पा जाधव युवा उद्योजक. त्याचबरोबर टुर्नामेंटसाठी ज्यांनी चेंडू पुरवले विलास शेठजी सोनवणे पैलवान साहेबांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानू. विशेष सहकार्य ज्यांचं आपल्याला लाभलं सुजितदादा काळे 11. तर आता शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावा. काय होणार आहे. काय होणार आहे. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. प्रकाश रेणके गोलंदाजी मार्गवरती आलाय. हो इथे दांडी 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 गुल विकेटचं पतन. रडू नको बेवड्या. गडक मचळा गडांग आन सकाळच्या पारी. शेवटच्या 11 चेंडू 25 धावा ज्या मात्र आवश्यक आहेत विजयासाठी.
थोडासा गेम तुम्हाला स्पीडअप करायचा आहे कारण आपल्याला बक्षीस वितरण पाहुण्यांचा सत्कार यानंतर बाकी आहे आणि मला वाटतं सेमी नंबर 2 आणि फायनल यानंतर बाकी आहे. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. काय घडणार आहे, कुठला संघ सेमी नंबर 2 मध्ये पोहोचेल, कुठला संघ इथे 4थ्या क्रमांकावरती विराजमान होईल तर आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे कुणाल आटोळे. ज्याही नावाची चर्चा संपूर्ण थेऊर प्रीमियर लीग मध्ये राहिलेली आहे. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो प्रकाश रेणके. हलक्यात आणि डिफेन्स केला हा चेंडू. वा, सुंदर कामगिरी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती पहा विकेट आली आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर हा चेंडू डिफेन्स केलेला आहे. मयूर भाऊ सावंत 11 संघाची यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. पण जो संघ इथे जिंकणार आहे तो मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11 संघाबरोबर 2 हात करेल. पहा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग मध्ये प्रकाश रेणके सज्ज होत आहेत. कुणाल आटोळे स्ट्रायकिंग एंडला, ज्या नावाची चर्चा आपण इथून मागच्या कालखंडामध्ये पाहिली. थोडंसं प्रमोशन मिळालेलं आहे कारण आतापर्यंत मला वाटतं अवघ्या 2 विकेट गेलेल्या आहेत सचिन तात्या तुपे 11 संघाच्या. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण पाहायचं इथे. डिस्टन्स किती क्लिअर करतो हा चेंडू सरळ हातामध्ये आणि एकच जल्लोष होतीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद. पाहिलं तर दोन्ही बाजूनी आता आग लागलेली आहे. पाहायचं आता या आगीत कुठला संघ होरपळतो. काय बॅटिंग टीमचा रेफरल्स आहे का? ओके, बॅटिंग टीमचा आता रेफरल्स आहे. इथे वेस्ट ऑफ हाईट साठी कमरेच्या वरती चेंडू आहे का याचे शहानिशा ठिकाणी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे येतो आपण. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. विशेष मी पंचांचं कौतुक करेल. गेल्या 3 दिवसामध्ये भरपूर चांगलं काम आणि आज फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतो भरपूर चांगलं काम आहे. दिनेशजी पुजारी सर आपलं विशेष कौतुक राहील. त्याचबरोबर धनंजयजी इंगळे सर, अजितजी शिंदे सर, या तीनही पंचांचं मी विशेष कौतुक करेल. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचे मी कौतुक करेल. यस, फेअर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज इथे बाद आहे. पहा इथे कुणाल आटोळीची विकेट आली. एकच जल्लोष केला कारण हा कुणाल कधी धोकादायक ठरू शकतो त्या कुणाल लावर घातलेला आहे. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं 9 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी बनवायच्यात. अक्षय नवीन फलंदाज, काय करामत केली जाते. एक बॅटिंग टीमचा एक रेफरन्स इथे गमावलेला आहे म्हणजे रिव्ह्यू इथे गमावलेला आहे. आता दुसरा रेफरन्स गमावला, पुन्हा संधी नाही. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. अक्षय पवार कशा प्रकारची कामगिरी करतो समोर आपण पाहतो. अक्षरशः एका धावेला प्रकाश रेणके प्रतिस्पर्धीला संघाला झुंजवायला होतो. एका धावेसाठी संघर्ष करायला लागतो आणि पहा प्रकाश रेणकेची त्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे. अट्टहास चालू आहे. एक धाव इथे रोखायची आहे. गोलंदाज तयार. हो, या वेळेचा चांगला स्ट्रोक आपण पाहतो. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोपर्यंत येत आहेत. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न नकार. एक सिंगल धाव आणि सिंगलनं सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. शेवटचे 8 चेंडू आणि इथे विजयासाठी सचिन तात्या तुपे 11 संघाला बनवायच्या 24 धावा. एखादा मोठा फटका या मॅचला जवळ करू शकतो त्या प्रकारची कामगिरी होईल का? पुन्हा एकदा एखादा निर्धाव चेंडू जर प्रकाश रेणके यांनी हाताळला तर आपोआपच पुन्हा दबाव शिफ्ट होऊ शकतो बॅटिंग टीम वरती. पाहायचे काय होणार आहे, कोण कोणावरती हाबी ठरणार. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल लेग स्टंप वरती होता. पंचांचा अवांतरचा इशारा. यस, वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव आली. अवांतर धावेने काय घडू शकतं काल आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज